नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणीचे स्वागत आहे. तर आज आपण इथं 32 साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. एकदम परफेक्ट पद्धतीने. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन शिकणाऱ्यासाठी खूप उपयुक्त व्हिडिओ आहे. तर इथं मी 32 साईज प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंगची इथं मापे घेतलेली आहेत लिहून. तर या मापानुसार आपल्याला कटिंग करायचे आहे. छाती आहे 32 भागिले 4 इंच घ्यायचं आहे, म्हणजेच 8. त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. आणि इथं उंची आहे 13.5 प्लस समोरच्या भागासाठी 1.5 इंच आणि मागच्या भागासाठी 1 इंच वाढवायचं आहे. कंबर आहे 26, त्याचा चौथा भाग घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तर शोल्डर घेतलं 5.5, मुंडा घेतला 5.25 आणि बाही आहे आपली 10 इंचाची. तर 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. दंडगीर 5 आहे. तर इथं मी सिंगल पेपरवर कटिंग करत आहे. तर पूर्ण उंची प्लस 1 इंच घेतलं, म्हणजे 13.5 प्लस 1 इंच 14.5 घेतलं. शोल्डर 5.5 इंच घेतलं आणि मुंडा इथं मी 5.25 इंच घेतला. अशा पद्धतीने इथं 5.25 मुंडा घेतला, शोल्डर 5.5. इथं छातीचा चौथा भाग 8 इंच प्लस शिलाई मार्जिन 2 इंच. इथं कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे, 26चा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तर इथे लाईन जोडून घ्यायचे आहेत. ही फिटिंग लाईन आहे आणि समोरची मार्जिन लाईन. इथे 2 इंच वाढवून घेतलेलं आहे शिलाई मार्जिनसाठी. इथे 1 इंचचा टक्स आणि इथे कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे, 26चा चौथा भाग 6.5 इंच, 24चा चौथा भाग 6.5 इंच. इथे छातीचा चौथा प्लस शिलाई मार्जिन 2 इंच घेतले. आता इथं आपल्याला मागच्या मुंड्याच्या गोलाईसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. इथे 1.5 इंचावर पॉईंट दिला आणि मध्यापासून अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. तर इथं मी आकार देऊन घेतलेला आहे. हा मागचा आकार आहे. आता इथं आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे. तर गळा रुंदी इथं 2.5 इंच. इथं 2.5 इंच गळा रुंदी घेतलेले आहे. 3 इंच शोल्डर आहे. 9 इंचाचा गळा आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे. इथे 9.5 इंच घेतलं आणि इथे सरळ लाईन ओढून घेतली. खाली 2.5 इंच घेतलं. इथं बॉक्स तयार झाला आणि 1 इंचाहून गळ्याला अशा पद्धतीने गोल आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता. आता आपण कट करून घेणार आहोत. तर हा पाठीमागचा भाग आहे. एकदम परफेक्ट कटिंग आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं पाठीमागचा टक 4 इंच आडवा आणि उभा 4.5 इंच घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनं अर्धा इंच घेऊन इथे 1 इंचाचा टक्स जोडून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इथं 1 इंचाचा टक्स घेतलेला आहे. तर आता दुसरा आपल्याला पेपर इथं घ्यायचा आहे आणि इथं समोर आपल्याला हुकलूक पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असते. तर अशा पद्धतीने अर्धा इंचावर एक लाईन इथे ओढून घ्यायची आहे.
त्या लाईनच्या समोर पाठीमागचा भाग हा ठेवून घ्यायचा आणि जसा आहे तसा इथं आखून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित इथं मी आखून घेतला. तर बघू शकता. तर इथं आता समोरचा आकार देण्यासाठी मी इथं 5.5 इंचावर एक लाईन घेतलेली आहे. बॉक्स तयार केला. अशा पद्धतीने कोन तयार केला आणि इथे 1 इंचाहून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. समोरच्या मुंड्यासाठी गोलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने मागचा 1.5 इंचाचा आणि समोरचा 1 इंचाचा आकार द्यायचा आहे. तर आता इथं गळा रुंदी 2.5 इंच आणि समोरचा गळा आहे 5.5. त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून इथं 6.5 घेतलं. खाली 2.5 इंच गळा रुंदी, तुम्ही 2.25 सुद्धा घेऊ शकता. 1 इंचाहून गळ्याला आकार द्यायचा आहे. इथं खाली आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने समोरच्या भागासाठी तर इथं मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे. तर इथं आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे इथून आणि इथं 3.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आता या कोणापासून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. बघू शकता. आणि इथं 1.5 इंचावर एक पॉईंट दिला. वर 2 इंच घ्यायचं आहे. इथले 1.5 इंच आपण समोर वाढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला प्रिन्स कटला आकार द्यायचा आहे. कटोरीला अशा पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. इथे 1 इंच वाढून घ्यायचं आहे आणि ही लाईन जोडून घ्यायची आहे. खाली 1.5 इंच आणि वर 1 इंच इथं वाढवलेलं आहे. तर इथं अर्धा इंच आपल्याला कट करायचं असते इथपर्यंत आणि हे सुद्धा कट करून टाकायचं आहे. मधला भाग 1.5 इंचाचा. आता ही लाईन अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे तिरकी. सुद्धा आपल्याला कट करायचं आहे. खाली जेवढं वाढवलं तिथून अशा पद्धतीने आता आपण कट करून घेऊ. तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून बघा मैत्रिणींनो. एकदम परफेक्ट तुमचा ब्लाऊज बसणार आहे. कुठेही बिघडणार नाही. तर इथं आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर इथं हा प्रिन्स कटची कटोरी इथं कट करून घ्यायची आहे. हा अर्धा इंच कट करायचा आहे. 1.5 इंच इथं सुद्धा कट करायचं आहे. तर बघू शकता एकदम परफेक्ट आपली प्रिन्स कटची कटोरी आलेली आहे. इथं गळा कट केलेला आहे. इथं आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत, मागचा आणि समोरचा. तर बघू शकता. आता आपल्याला इथं बाहीचं कटिंग बघायचं आहे. तर बाहीसाठी मी इथं दुसरा पेपर घेतलेला आहे. हा डबल फोल्ड करून घ्यायचा. बंद बाजू आपण बसतो त्या साईडला ठेवायची आहे आणि बंद बाजूपासून आपल्याला इथं उंची मोजायची आहे.
तर लांबी आहे बाहीची 10 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 11 घेतलेला आहे. आणि रुंदीसाठी आपण छातीचा चौथा भाग घेत असतो 8 इंच. इथंसुद्धा 8 इंच घेऊन अशा पद्धतीने मी बॉक्स बनवून घेत असते. तर बघू शकता इथे मी लिहून देत आहे. छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे रुंदीसाठी. लांबीमध्ये 1 इंच करायचं आहे अस्तरच्या ब्लाऊजसाठी. तर इथं 3 इंच कॅप हाईट आणि वर 1.5 इंच सुद्धा 2 इंच किंवा 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आणि त्या पॉईंटपासून आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. मच्छी कट आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. अर्धा इंच आतमध्ये घेऊन समोरच्या मुंड्यासाठी आकार देऊन घेतला. इथे दंडघेर घ्यायचा आहे 5 इंच आणि 2 इंचाचं शिलाई मार्जिन. आता ही लाईन जोडून घ्यायची आहे, फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन. आता व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट बाहीची कटिंग आहे मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही कटिंग नक्कीच करून पहा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.